श्रीरामपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी। अनेक वर्षांपासून बिगरवेशीचे गाव म्हणून ओळख असलेल्या श्रीरामपूर शहराला आता भव्य आणि ऐतिहासिक प्रवेशद्वार लाभणार आहे। स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार या भव्य वेशीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। स्वर्गीय जयंतराव ससाणे यांनी पाहिलेले श्रीरामपूरच्या भव्य प्रवेशद्वाराचे स्वप्न आता प्रत्यक्षात साकार होत असून हा क्षण संपूर्ण श्रीरामपूरकरांसाठी अभिमानाचा ठरणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्याला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आनंदात सहभागी व्हावे असे आवाहन नवनिर्मित नगराध्यक्ष करणदादा ससाणे तसेच सन्मित्र मित्रमंडळ श्रीरामपूर यांनी केले आहे। आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अशी सातत्याने चर्चा होती की आपल्या गावाला वेस नाही, बिनवेशीचे गाव आहे, त्यामुळं गावामध्ये अडीअडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच स्वर्गीय ससाणे साहेबांनी एक चांगला संकल्प मागच्या 13-14 वर्षापूर्वी घेतला होता की आपल्या गावाला वेस असली पाहिजे आणि त्याची सुरुवात बेलापूर रोड या ठिकाणी त्यांनी केली होती। त्यावेळी हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज असतील, हरिभक्तपरायण भास्करजी महाराज असतील यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विधिवत असा कार्यक्रम होऊन या वेशीचा शुभारंभ झाला होता आणि चांगलं काम मान्य या सगळ्या वेश समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील डावकर असतील, माजी नगराध्यक्ष मान्य संजयजी फंडसाहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी, सन्मित्र मंडळाचे सर्व सहकारी, सर्व त्यांच्या मित्रमंडळाचे सर्व ट्रस्टी यांनी खूप मेहनत घेऊन सगळ्या गावकऱ्यांनी, सर्व व्यापारी, सगळ्या नागरिकांनी मोठी मदत करून या वेशीला सुरुवात केली होती। परंतु मागच्या 9-10 वर्षापूर्वी हे काम बंद पडलं आणि लोकांमध्ये एक नकारात्मक अशी भावना निर्माण झाली। सुदैवाने मागच्या 6 महिन्यापूर्वी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आम्हाला नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि या कामकाजामध्ये आम्ही सर्वांनी विचार केला। माननीय आमदार हेमंतराव ओगले यांनी सुद्धा पुढाकार घेतला, मोठी मदत केली आणि या सर्वांच्या मदतीने अण्णासाहेब डावकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक संकल्प केला की ही जी वेस आहे जी अर्धवट राहिलेली ती पूर्ण करायची आणि सर्वांनी 21 मार्चला मागच्या 3 महिन्यापूर्वी आम्ही या कामाचा शुभारंभ केला आणि सगळ्यांच्या मदतीने आज आपण 5 जुलैला उद्या आपण या वेशीचं लोकार्पण करतोय। मला विशेष आनंद आहे की स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भव्य दिव्य अशी वेस आपण आता गावाच्या स्वाधीन करतोय, त्यांना अर्पण करतोय आणि या सगळ्या वेशीमध्ये खऱ्या अर्थाने मी जाणीवपूर्वक या ठिकाणी उल्लेख करेन की स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब असतील, माननीय माजी नगराध्यक्ष संजयरावजी फंडसाहेब असतील, आपल्या या वेस समितीचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब पाटील डावकर असतील, त्यांचे सर्व सन्मित्र मंडळाचे सदस्य असतील आणि ज्या ज्या लोकांनी, मी खूप लहान कार्यकर्ता आहे, मी फक्त निमित्त मात्र आहे, परंतु जे काही त्यांनी छोटं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याला एक चांगलं स्वरूप देण्याची संधी मला मिळाली। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो। हे एकट्या कोणाचं श्रेय नसून सबंध गावकऱ्यांचं आणि ज्या ज्या लोकांनी या सर्व वेशीच्या कामामध्ये मदत केली, सहकार्य केलं, त्या प्रत्येक माणसाचं यामध्ये योगदान आहे। हे सर्व त्या सर्वांचं आहे। या सर्व कामामध्ये श्रेय सर्व गावकऱ्यांचं आहे, ज्यांनी ज्यांनी मदत केली सर्वांचं आहे आणि नक्कीच मला आशा आहे की येणाऱ्या काळामध्ये या प्रवेशद्वारातून ज्या ज्या वेळेस जे नागरिक किंवा आपल्या गावात पाहुणे आत जातील, प्रवेश करतील, ते एक सकारात्मक अशी भावना घेऊन या श्रीरामपूर येतील आणि येणाऱ्या काळामध्ये समृद्ध श्रीरामपूर, एक प्रगतीपथावर जाणारं श्रीरामपूर घडल अशी मला आशा आहे आणि मला खात्री पण आहे की श्रीरामपुरामध्ये चांगलं कामकाज आणि सगळ्या दृष्टिकोनातून व्यापार असेल किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये एक चांगलं कामकाज भविष्यकाळात होईल, श्रीरामपूरची प्रगती होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की उद्या 5 जुलै सकाळी 10:30 वाजता बेलापूर रोड या ठिकाणी या वेशीचा भव्य असा शुभारंभ ठेवलेला आहे। तर आपणही मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला सहभागी व्हावा अशी आपल्या सर्वांना विनंती। स्वर्गीय जयंतराव ससाणे साहेब यांची संकल्पना आमच्या त्यांच्या दिवस ऑफिसला मला बोलून घेऊन त्यांनी मांडणी केलेली। त्या टायमाला माजी नगराध्यक्ष संजयजी फंड हे जे हजर होते, त्यांनी म्हणे बा आपल्याला वेस मांडायची गावाला, त्यांना बाप नारायणगिरी महाराजांनी, भास्करगिरी महाराज यांनी बी तशी कल्पना गावाला ही वेस बांधल्याशिवाय त्या गावाचे गाव कोण येणार नाही आणि गावाला जे बंधनं असतात ते ह्या गोष्टी काही प्रत्येक घराला दरवाजा असतो
तसा गावाला बी एक दरवाजा असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गावात पूर्वीपासून एवढी मोठी बाजारपेठ सगळ्या गोष्टी उभ्या असताना ती बिगर वेशीचं गाव ह्या नावाने हिनवलं जात होतं. करणदादा ससाने हे नगराध्यक्ष झाले. त्यांना मी इलेक्शनच्या अगोदर बोललो, दादा तेवढं तुम्ही एज्युकेशन काम तुम्ही पुढं करणारच आहे, रस्ते बिस्ते चालूच राहत नाही पहिले म्हणे. तेवढे काका तुमचं पहिलं याला पहिलं मग आम्ही मान्यता देऊन आपण हे कामाला सुरुवात केली. कसं उद्या 5 तारीख आहे, जयंतराव ससानी साहेबांचा वाढदिवस बी, आणि उद्या मला आनंद होतोय की सन्मित्र मंडळातर्फे मी सगळ्या व्यापारी जनता सगळे इथले गावकरी सगळे त्यांनी सगळ्यांचा सहभाग झाला. उभी राहील. उद्या त्याचं उद्घाटन होते, शुभारंभ होते, लोकार्पण होते, त्याचा आनंद वाटतोय. 20 शुभरांभ म्हणजे लोकार्पण कार्यक्रम होणार आहे, तरी सर्वांनी यावा ही सन्मित्र मंडळाच्या वतीने मी आवाहन करतो, विनंती करतो.